नमस्कार सगळ्यांना, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी दिल्लीचं काही प्लेसेस दाखवणार आहे. आग्रा, मथुरा इथेही आम्ही जाणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते नक्की जाऊन बघा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर आमचं वैष्णोदेवी आणि पटनीटॉप हे झालं. त्याच्यानंतर आम्ही जम्मूसाठी निघालो. जम्मूवरून आमची ट्रेन आहे दिल्लीसाठी, जी की 9:30 वाजता आहे. आणि आम्ही जनरल बुक केली आहे कारण आम्हाला इमर्जन्सीमध्ये पाहिजे होती. सो आम्ही जनरल बुक केली. सो बघू कसा होतोय आमचा तो प्रवास. आय थिंक 12 तास तरी लागतील आम्हाला दिल्लीला पोचायला. तर आता फायनली आम्ही दिल्लीला पोहोचलो. दिल्लीमध्ये 11 वाजले आम्हाला पोचायला. रात्री 9:30ला निघालो होतो. सो 12 तास तर लागतातच. आणि दिल्लीमध्ये आलो आम्हाला दिल्लीचं ट्रॅफिक पण दिसलं. सो माहीत नाही रूमवर पोचायला आम्हाला किती वेळ लागतो. मग रूमवर पोचल्यानंतर फ्रेश वगैरे होऊ आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. तर आता आमचं आवरून झालं, जेवण पण झालं आहे. आत्ता आम्ही दिल्ली व्हिजिट करणार आहे. म्हणजे काही प्लेसेस आहे जे की आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत. त्याचं फर्स्ट प्लेस आहे इंदिरा गांधीज म्युझियम. सो ते आम्ही फर्स्ट व्हिजिट करू आणि मग बाकी पुढचं तर तसंच कंटिन्यू करू. अशा पद्धतीने तो माणूस पकडला गेला आणि त्याच्यावरून ते ब्लू स्टारचं जे ऑपरेशन होतं त्याच्या मागे इंदिरा गांधींची कशी माहीत झाली. तर आत एंट्री करताना वेलकम डोअर पण दिसतो आणि त्याच्यानंतर आत आले की तुम्हाला इथे भिंती दिसतात जिथे न्यूजपेपरने त्यांनी सजवलेलं आहे. आणि ह्या न्यूजपेपरमध्ये डिफरंट लँग्वेजेसमध्ये त्यांचे पूर्ण हिस्ट्री, पॉलिटिशियन जे आहे त्यांचं हिस्टॉरिकल ते त्यांनी लावलेलं आहे त्या वॉलवर. तर हे तुम्हाला त्यांच्या टाईमला घेऊन जातं. तर हे वाचून वगैरे खूप छान वाटलं. इथून बाहेर आलं की दुसऱ्या रूमची एंट्री होती जिथे त्यांचा स्टडी रूम आहे. त्यानंतर बेडरूम आणि ड्रॉइंग रूम हे सुद्धा पाहायला भेटते. तर आता मी बाहेर आलो आणि जी बाहेर तुम्हाला ही जागा दिसते तिथं इंदिरा गांधी लास्ट टाइम चालल्या होत्या, जिथंच त्यांना गोळी लागलेली. सो ही ती जागा आहे. आणि जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर नक्की तुम्ही या म्युझियमला व्हिजिट करा. आणि हे खूप छान आहे. त्यांच्या वस्तू वगैरे त्यांनी खूप चांगल्या जपून वगैरे आणि एकदम जशा होत्या तशाच ठेवलेल्या आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करा हे म्युझियम एकदा तरी. तर आमचं म्युझियम पाहून झाल्यानंतर आम्ही कुतुब मिनार पाहण्यासाठी आलो. कुतुब मिनार हा लाल दगडाचा बनवलेला आहे आणि कुतुबउद्दीन ऐबक याच्या नावावरून त्याला कुतुब मिनार हे नाव पडले. सेंटेंस बनता है मीनारे कुतुब. ये जो मोनूमेंट आप देख रहे हैं 2004 ये 4वीं शताब्दी का है, 4th सेंचुरी BC का है. ये 4 किलोमीटर का एरिया कवर था और इसके अंदर 27 हिंदू टेम्पल है, हिंदू और जैनियों के मंदिर थे. 1192 के अंदर यहाँ पे इस्लाम शुरू होता है और 27 मंदिरों को दिल्लीपासून दक्षिण दिशेला 18 किलोमीटर अंतरावर मेहरौली जिल्ह्यात कुतुब मिनार म्हणून जगप्रसिद्ध हा उंच मनोरा आहे. कुतुब मिनार हे सर्वात उंच मिनार असून ते 800 वर्ष अजून पण टिकून आहे. आणि त्याच्यावरची कला आहे ती एकदम अशी नाजूक आहे, जे की ती तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला समजेलच. कुतुब मिनार हे एक असं प्रेक्षणीय स्थळ आहे जिथे लांबून पर्यटक पाहण्यासाठी येतात. आणि कुतुब मिनारची उंची आय थिंक 72.57 मीटर इतकी आहे.
तर आता आमचं कुतुब मिनार सगळं पाहून झालं आहे. हे खूप मोठी जागा आहे आणि याच्यात आतमध्ये खूप जास्त फिरायला पण आहे. सो सनसेट पण झाला आहे आणि आता आम्ही बाहेर जायला निघतोय. तर आता आम्ही आलो आहोत लाल महलच्या इथं. रात्र झाली आहे, सो ते बंद पण झाले. सो आम्हाला बाहेरूनच आता पाहावं लागणार आहे. इथे आता ते रात्रीच्या लाईटिंग वगैरे पण लागतात, सो आम्हाला ते पाहायला भेटतंय. तर आता आमचं लाल महल पाहून झाले आणि बाकी जे प्लेसेस पाहायचे होते आज तेही पाहून झालेत. तर आता आम्ही शॉपिंग करायचा विचार करतोय, कारण दिल्लीत आलो आणि शॉपिंग नाही केली असं होईल का. सो आता आम्ही चांदणी चौकला जातोय, कारण ते इथूनच जवळ आहे. पुराणी दिल्लीमध्ये आहोत आम्ही आणि आता इथूनच आम्हाला चांदणी चौकला जायचं आहे. तिथे आम्ही शॉपिंग करतो आणि तुम्ही पाहत राहा ब्लॉग. तर आता आम्ही आलो आहोत शॉपिंगसाठी. इथे खूप जास्त गर्दी आहे आणि त्या चोरीची पण खूप जास्त भीती असते, त्याच्यामुळं आम्ही जास्त मोबाईलवर काढतच नाही आहे. सो बघू इथं कसं काय मिळतं आहे. पुण्यासारखं तुळशीबागसारखं आहे का की वेगळे, सो ते मी चेक करते आणि मग तुम्हाला सांगते. तर आमची आता शॉपिंग तर झालेली आहे आणि मी खूप जास्त फिरलो. इथं खूप जास्त फिरायला आहे. रेट सांगायचे तर ते सेमच आहे जसे पुण्यात आहे, एवढा काय फरक नाही आहे. पण ठीक आहे, एक्सप्लोर करण्यासाठी चांगलं आहे. आणि अजून एक सांगायचं म्हटलं की इथे एक आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला, एका आमच्या ट्रिपमधल्या एका पर्सनसोबत झालं. सो आय थिंक ते फसवणारेच असतात, जे की सांगतात की तुम्हाला 300मध्ये एवढे 3 ड्रेस भेटतात किंवा काही असो. पण जेव्हा घेतो तेव्हा समजतं की हे फाटलेले आहेत किंवा कोणाचे पण घातलेले कपडे आहेत. सो अशा लोकांपासून सावध राहा, एवढंच मी सांगू इच्छिते. कारण दिल्लीमध्ये फसवणारे खूप आहेत, चोरी करणारे पण खूप आहेत. सो प्लीज अवेअर ऑफ दॅट. आणि येस, एवढंच सांगू इच्छिते. तर आमचं आता सगळ्यांचं शॉपिंग फिरून सगळं झालं आहे आणि आता मी रूमवर जाणार, आराम करणार आणि उद्या सकाळी हा मी ब्लॉग कंटिन्यू करणार. जेवण वगैरे आम्ही दिवसभर एवढं काही खाल्लं नाही, थोडंफार स्ट्रीट फूड असतात ते खाल्लं आहे. आता जाऊन मस्त जेवण करू, आराम करू आणि सकाळी मग परत भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा सेकंड डे आहे आणि आता आम्ही आलो आहोत राजघाटच्या इथे. तर हा राजघाटचं एंट्री आहे, जे की महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ आहे. इथे अशी एक सुंदर बाग आहे, मस्त फुलं वगैरे खूप जास्त लावलेली आहेत आणि तुम्ही विविध प्रकारची झाडं पण इथं पाहू शकतात. तर ह्या ठिकाणी एक शिलास्तंभ आहे ज्यावर हे राम असे लिहिलेले पण आहे आणि इथे एकदम शांत असे वातावरण आहे, जिथे वाचनालय, संग्रहालय आणि गांधीजींच्या जीवनाबद्दलची काही माहिती पण उपलब्ध आहे. अक्षरधाम हे स्वामीनारायणचंच मंदिर आहे, जे की खूप मोठं मंदिर आहे आणि खूप मोठी जागा पण आहे. आतून एक नंबर होतं आणि खूप भारी वाटलं पाहायला. आता आम्ही ते पाहून झाले, आता आम्ही मथुरासाठी निघतोय. सो तुम्ही स्टे ट्यून. तर फायनली आता आम्ही मथुरामध्ये पोहोचलो. जाताना आता आम्ही इथून रिक्षा करू आणि मंदिरापर्यंत जाऊ.
तर आमचं दर्शन झालंय. आतमध्ये मोबाईल कॅमेरा काही अलाव नव्हतं, सो मला व्हिडिओ काढता नाही आले. आणि दर्शन पण खूप छान झालं, काही गर्दी वगैरे एवढी नव्हती, सो चांगलं झालं दर्शन. आता आम्ही इथून प्रसाद घेतो. कोणाला काही घ्यायचं असेल शॉपमधून तर ते पण घेऊ. थोडंसं राधाकृष्णांच्या मूर्ती वगैरे आहे, सो मी तेही घेते आहे. तर तुम्ही स्टे ट्यून. तर आता आम्ही इथून आग्र्यासाठी निघतोय. ॲक्च्युली आम्हाला वृंदावनला जायचं होतं, पण तिथे टायमिंग 8:30पर्यंतचा होता आणि आम्हाला इथे खूप लेट झालं, सो आमचं वृंदावनचं कॅन्सल झालं. सो बघू नंतर कधी चान्स भेटला तर आम्ही वृंदावन पण कंप्लीट करू. तर आता आम्ही आग्र्यासाठी निघतोय. तर फायनली आम्ही आग्र्यामध्ये पोचलोय आणि हॉटेलला आलोय. आता थोडंफार फ्रेश होतो आणि मग मी तुम्हाला हॉटेल वगैरे दाखवते. तर आता आमचं जेवण झालंय, सगळं मस्त रिलॅक्स झालेत आणि आता मी झोपू आणि सकाळी मग ताजमहल आम्हाला लवकर जायचे पाहायला. आम्ही तसा 5:30चा टायमिंग ठरवला आहे, तो बघू आम्ही उठतोय का. आणि तसा मी आता ब्लॉग शूट करते, तर तुम्ही स्टे ट्यून. सकाळी भेटूयात. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आत्ता 6:30 वाजले आम्हाला निघायला. तिथं आम्हाला ऑटो भेटत नव्हती, सो आम्हाला थोडंसं लेट झालं आहे. आता आम्ही ऑटो थ्रू ताजमहलपर्यंत जाणार आहे. तर बघू पुढं कसा होतोय ब्लॉग. तर आम्ही एवढे सकाळी निघालो आहे, तर आम्हाला मोस्टली इंडियन तर जास्त दिसत नाही आहे आणि फॉरेनर तर खूप सारे दिसतात. आणि आम्ही जेव्हा ही सिटी पाहतोय तर एकदम अशी क्लीन आहे, काही कचरा नाही, काही नाही. खूप अशी छान ठेवलेली आहे त्यांनी सिटी. आणि फॉरेनर्स पण खूप जास्त आहेत. तर स्टार्टला काही तिकीट काढावे लागते, सो ते आम्ही काढलंय आणि आता आत जाऊन बघतो कसे काय आहे ते. तर स्टार्टचं तिकीट आहे ते 50 रुपीज आहे आणि आत गेल्यानंतर ते वेगळे चार्जेस आहे, ते मी पुढे सांगेलच. आत आल्यावर काही फॉरेनर होते ज्यांना साडी घालायची होती, सो आमच्यातल्या एकीने त्यांना हेल्प केली आणि तिला इतका आनंद झाला साडी घातल्यानंतर, ती की उड्याच मारत होती. सो आम्हालाही तिचा आनंद बघून खूप भारी वाटलं. तर आम्ही ताज जातोय, सो त्याच्या काही गोष्टी असणार ज्या की तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये सांगेन आणि त्या खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यांना तर माहितीच आहे की शहाजहानने मुमताजसाठी हा ताज बांधला. त्यासाठी 22 इयर्स लागले आणि याचं बांधकाम करताना 1000 हत्तीचा वापर करण्यात आला. तर त्याचा वापर का तरी सामान्य यान करायला त्याचा वापर करण्यात आला. तर आम्ही आत्ता एवढं सकाळी आलो आहे, तर धुकं खूप जास्त आहे, म्हणजे पूर्ण व्हाईट असं दिसतंय आणि लोक पण खूप जास्त आहेत. आम्हाला वाटलंही नव्हतं कारण आम्ही एवढे सकाळी आलो, आम्हाला वाटलं लोक कमी असतील, पण लोकांची संख्या पण खूप जास्त आहे. तर डोंट नो दुपारी आणि संध्याकाळी काय असेल हाल.
ताजमहल जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याचा कलर वेगवेगळा दिसेल. म्हणजे जर सकाळी पाहिला तर थोडासा पिंकिश वाटेल, दुपारी व्हाईट आणि रात्री गोल्डन. चांदण्यांच्या प्रकाशामध्ये तो गोल्डन कलर थोडाफार दिसतो. सर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर नक्की सांगा कमेंट करून. मी म्हटल्याप्रमाणे ताजची एंट्री फी 50 रुपीज आहे आणि ताजच्या आत जायचं असेल तर 250 रुपीज तिकीट आहे. तर आत जाण्याचं तिकीट तुम्ही बाहेर पण काढू शकता आणि आत पण काढू शकता. सो इथे आत पण एंट्रीसाठी आहे आणि आतमध्ये कॅशच घेतात. सो ते चेक करूनच तुम्ही व्हिजिट करा. तर आता मी इथे काही व्हिडिओ काढले, काही फोटो काढले, काही नाही म्हणता येणार, खूप असं फोटो काढलेत आणि खूप व्हिडिओ पण काढलेत. तर आता थोडं ताजमहल पण आम्ही पाहू, तर तुम्ही पण स्टे ट्यून. तर आता आमचं आतमध्ये पाहून झाल्याने आम्ही मागच्या साईडने बाहेर आलो आहे, जिथे तुम्हाला ताजचा व्ह्यू दिसत असेल. मागच्या साईडने खूप मोठा आणि उंच असा ताज आहे आणि जर मागच्या साईडने पाहाल तर नदी वगैरे पण दिसतीये. ताजमहल खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे एंट्री केलं की असं वाटतं की पोस्टर आहे, म्हणजे वाटतच नाही की तो ताजमहल आहे, एवढं सुंदर आहे. तर फायनली आम्ही आता बाहेर आलो आहे आणि इथे आम्ही थोडं फिरलो, कारण इथे शॉपिंगसाठी पण काही शॉप्स आहेत जिथे तुम्हाला असं चिनी मातीची वगैरे भांडी पण भेटतात आणि खूप सारे शॉप्स पण आहेत. तर इथं आम्ही पेठा घेतला आणि पेठा घेऊन आता आम्ही रूमवर जाऊ आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर आमची ट्रेन आहे जी की 2:30ची आहे पुण्यासाठी आणि आमचा प्रवास आता इथेच संपतो. ही ट्रिप पण आता इथे संपते. सो सॅड तर वाटतंय आणि मेमरीज पण खूप जास्त आहेत ह्या ट्रिपच्या, जे की शेवटपर्यंत राहतीलच. आणि ही सिरीज पण माझी आता इथेच संपवते. सगळ्यांसोबत खूप छान होती ही ट्रिप आणि आठवणीत राहील अशी होती. सो थँक्यू टू देवरकर टूर्स ज्यांनी ही ट्रिप अरेंज केली. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर.